रूप पाहता लोचनी सुख झाले रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साज सुख झाले हो साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा हा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा काजे आगर बाबा रखुमा देवी मर बाबा रखुमा देवी मर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा माधव बरवा तुहा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम जय भोगतो ना घडे संचिता भोगतो न घडे संचिता वाचोनी भोगतो न घडे संचिता वाचोनी करावे ते मने समाधान करावे ते मने समाधान भोगतो न घडे संचिता वाचोनी भोगतो न घडे
संचिता वाचोनी करावे ते मने समाधान करावे ते मने समाधान म्हणून या मनी म्हणून खेद म्हणून या मनी म्हणून खेद करावा गोविंदू वेळो वेळा करावा गोविंदू वेळो वेळा हरे करुणावे लगे बहुता हरे करुणावे लगे बहुता आपुल्या संचिता वाचोनी आपुल्या म्हणून या मनी म्हणून खेद म्हणून या मनी म्हणून खेद म्हणावा वेळो वेळा म्हणावा गोविंदो वेळो वेळा तुका म्हणे भार घातल्यावरी तुका म्हणे भार घातल्यावरी होईल कैवारी नारायण होईल कैवारी नारायण म्हणून मने म्हणून खेद म्हणून मनी म्हणून खेद म्हणावा गोविंदू वेळो वेळा म्हणावा गोविंदू वेळो वेळा विठोबा रखुमा जय हा जय जय विठोबा रखुमा हा जय 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 विठोबा रखुमा जय 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 विठोबा रखुमा जय 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 विठोबा रखुमा जय 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 विठोबा रखुमा
मनवा गोविंदो वेळो वेळा मनवा गोविंदो वेळो वेळा मनवा गोविंदो वेळो वेळा म्हणून खेद म्हणून म्हणून खेद म्हणून हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की
जय राज की जय 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 भोगतो न घडे संचिता वाचून करावे ते मनी समाधान म्हणोनी मनी मानून खेदू म्हणावा गोविंदू वेळोवेळा आनिक रुसावे न लगे बहुता आपुल्या संचिता वाचोनिया मनवोनी मनी मानून खेदू म्हणावा गोविंदू वेळोवेळा तुका म्हणे भार घातली यावरी होईल कैवारी नारायण म्हणवोनी मनी मानून खेदू म्हणावा गोविंदू वेळोवेळा विठ्ठल 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 भोगतो न घडे संचिता वाचोनी करावे ते मनी समाधान म्हणोनी मनी मानून खेदू म्हणावा गोविंदू वेळोवेळा पांडुरंग करू प्रथम नमन टाळ टाळ हा पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन हे पांडुरंग करू प्रथम नमन हो पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया दूसरे चरण संताजिया दूसरे चरण संताजिया जय हो हरि बोल कृपदाने कथे विसारू हो त्यांच्या कृपदाने कथे विसारू त्यांच्या कृपदाने कथे विस्तार कथेचा विस्तार कथेचा दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका समचरण सरोजम सांद्र निराधावन जगननिमित पाणी मंडनम मंडनानम तरुण तुलसी माला कंदनम कंदनेत्रम सदैवलहासं विठ्ठलं चिंतयामि मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या भोगतो न घडे संचिता वाचून प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग हा
महाराष्ट्राचे भूषण देहूचे महासाधू विश्वगुरु जगद्वंद जगश्रेष्ठ श्रीमंत संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा मृत्यू लोकात जन्माला आलेल्या प्रत्येक मानवी जीवाला उपदेश करणारा 4 चरणाचा उत्कृष्ट असा गोड अभंग सेवेकरता निवडला आहे. विठ्ठल असो, आज आपण या ठिकाणी वैकुंठवासी द्रौपदा किसन झपाटे आईसाहेबांच्या श्राद्धाच्या निमित्तानं आपण जमलो आहोत. आईसाहेबांना जाऊन आपल्यातून आज 1 वर्ष पूर्ण झालं. आई आज मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्या. आईंचा आज श्राद्ध आहे. श्राद्ध म्हणजे काय नेमकं? श्राद्ध या शब्दाची व्याख्या आहे कुटुंबाकडून वाहिलेली भावपूर्ण श्रद्धांजली म्हणजे श्राद्ध आहे. श्रद्धेनं केलं जातं म्हणून त्याला म्हणतात श्राद्ध आहे. आज आईसाहेबांना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झाले. आईसाहेब आज मुक्कामाच्या जागी पोहोचलाय. आईसाहेबांच्या जाण्यानं त्यांच्या पाठीमागे त्यांचा परिवार आहे. परिवारातली माणसं आहेत, मुलगा आहे, मुलगी आहे, नातू आहेत, नातवंड आहेत, सगळा सपाटी परिवार आहे. आईसाहेबांच्या जाण्यानं या परिवारावर दुःखाची शोककळा पसरली. भगवंत त्यांना या दुःखातून सावरण्याची शक्ती दो, दुःख पेलवण्याची शक्ती दे. ओ विठ्ठल 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 विठ्ठल. प्रस्तुत अभंगामधून जगद्गुरु तुकोबराय सांगताय. तुकोबरायांनी या समाजावर दृष्टी टाकल्यानंतर तुकोबरायांच्या लक्षात आलंय तुकोबरायांना या जगतामध्ये प्रत्येक जण दुःखी दिसतंय. कसलं दुःख आहे? निरीक्षण केल्यानंतर तुकोबरायांच्या लक्षात आलंय या जगतामध्ये अनेक प्रकारचे दुःख सामावलेले आहे. मग ते दुःख जर कोणतं असेल, अनेक प्रकारचे रोग सामावलेले असेल, या दुःखानं संपूर्ण समाज त्रस्त झालेले आहे, पिटलेला आहे, वैतागलेला आहे. जवळजवळ दुःखानं पीडित असलेला हा संसार, हा माणसं जवळजवळ जिवंत असून मेल्यासारखे. विठ्ठल 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 विठ्ठल. मग या समाजामध्ये हे जे दुःखी लोक आहे, हे जे दुःख आहे, हे दुःख आम्हालाच का भोगावं लागतंय? हे दुःख आमच्याच वाटेला का आलेलं आहे? याचा विचार संपूर्ण समाज करतोय. मग या जगतामध्ये 5 प्रकारचे दुःखी लोक आहेत, 5 प्रकारचे रोग आहेत. मग ते 5 प्रकारचे दुःखी लोक जर कोणते असतील तर श्री व्यासांच्या म्हणण्याप्रमाणे, आणि बरं का, श्री व्यासजी म्हणजे कुणी काही सर्वसामान्य व्यक्तिमत्व नाहीये. श्री व्यासांविषयी चिंतन आलेलं आहे. नमस्तुते व्यास विशाल बुद्धे पुल्लारविंदाय तपत्र नेत्रम येन तव भारत तल्यपूर्णं प्रज्वालितो ज्ञान महिम प्रतिज्ञम. श्री व्यासांविषयी चिंतन आलेलं आहे. विशाल ज्यांची बुद्धी आहे महाराज, असे श्री महर्षी व्यासजी सांगतायत. या जगतामध्ये 5 प्रकारचे दुःख आहे. मग ते दुःख जर कोणते असतील तर श्री व्यासांच्या म्हणण्याप्रमाणे जीवंतोपि मृता पंच व्यासेन परिकीर्तिता दरिद्री व्याधितो मूर्ख प्रवासी नित्य सेवक. हे 5 प्रकारचे दुःख या जगतामध्ये सामावलेले आहे. पहिल्या क्रमांकाचं दुःख आहे दरिद्री. गरिबीचं दुःख फार अवघड आहे महाराज. ज्यानं गरिबीतून दिवस काढले त्याला मग विचारा गरिबीचं महत्व काय असतं. मग हे 5 प्रकारचे दुःखी लोक आहेत महाराज. त्यांनी विचार केला, हे दुःख आपल्याच वाटेला का येतंय? हे दुःख आपल्यालाच का भोगावं लागतंय? याचं उत्तर आपण शोधलं पाहिजे. पण महाराज, याचं उत्तर नेमकं आपल्याला देणार कोण? एक वाक्य सांगू का? संतांशिवाय देवाशिवाय आपली प्रश्नाचे उत्तर कुणीच देऊ शकत नाही. अहो, असा कोणता प्रश्न आहे की त्याचं उत्तर संतांकडे नाहीये, देवाकडे नाहीये? आपण प्रश्न विचारत नाही म्हणून आपल्याला त्याचं उत्तर मिळत नाहीये. एकाच वाक्य सांगायचं ठरलं ना महाराज, जगद्गुरु तुकोबराय ही अशी मुळी ना महाराज, कोणत्याही रोगावर उघडा गुण हमखास आहे. असा कोणता प्रश्न आहे की त्याचं उत्तर जगद्गुरु तुकोबरायांकडे नाहीये?
मग त्या पाची रोगाच्या माणसांनी विचार केला की आपण उत्तर मिळवण्याकरता तुकोबऱ्यांकडे जायचंय. मग आता सगळ्याच्या सगळा समाज काही तुकोबऱ्यांकडे जाऊ शकत नाही, म्हणून त्या पाची रोगांमधला एक एक प्रतिनिधित्व उठलेला आहे आणि त्यांची पंच कमिटी तयार झाली. आता ती पंच कमिटी तुकोबऱ्यांकडे उत्तर मिळवण्याकरता गेलेली आहे. गेल्या गेल्या त्यांनी तुकोबऱ्यांना नमस्कार केलेला आहे. श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. गेल्या गेल्या त्यांनी नमस्कार केलाय. प्रमाण आहे. प्रमाणात पहिला शब्द कोणता आहे? श्री. श्री नाही, श्री वेगळा आणि स्त्री वेगळा. तर सशचा अधिकार री बरोबर श्री तो स्त्रियांकरता वापरला जातोय आणि शामृगाचा अधिकार री बरोबर श्री तो संतांकरता देवांकरता महात्म्यांकरता वापरला जातोय. जगद्गुरु तुकोबराय महात्मे म्हणून श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. गेल्या गेल्या त्यांनी तुकोबऱ्यांना नमस्कार केलेला आहे. तुकोबऱ्यांना नमस्कार केल्यानंतर तुकोबऱ्यांनी त्यांना उठवलेला आहे, गुळ दिलेला आहे, तांब्यावर पाणी दिलेलं आहे, हात जोडले तुकोबऱ्याने. तुकोबराय सांगू लागले, सांगा ना काय सेवा करू मी तुमची? काय नम्रता आहे तुकोबऱ्यांमध्ये? तुकोबराय म्हणले, तुकोबऱ्यांना ते माणसं म्हटले, तुकोबराय आम्ही तुमच्याकडे उत्तर मिळवण्याकरता आलेलो आहे. हे जगतामध्ये जे दुःख सामोरलेलं आहे, हे दुःख आमच्याच वाटेला का आलेलं आहे? हे दुःख आम्हालाच का भोगावं लागते? त्याचं उत्तर मिळवण्याकरता आम्ही आलेलो आहे. तुकोबराय म्हटले, सांगा ना तुमचं प्रश्न. मग श्री व्यासांच्या म्हणण्याप्रमाणे या जगतामधला पहिल्या क्रमांकाचा दुःखी मनुष्य जर कोण असेल तर तो दुःखी मनुष्य आहे दरिद्री. दरिद्री म्हणजे गरिबी. गरिबीचं दुःख फार अवघड असतं. ज्यानं गरिबीतून दिवस काढले त्याला विचारा गरिबीचं महत्व काय असतं. मला एक सांगा, आपल्या दारात भिकारी येतो, कशा करता येतो? बोलत चला, माझी भाषा कळते ना. आपल्या दारात भिकारी येतो, कशा करता येतो? भीक मागण्याकरता येतो. त्याचं भीक मागणं काय असतं? चतकुर भाकर म्हणा, अर्धी भाकर म्हणा किंवा 2-4 रुपये काय असतील ते मागण्याकरता येत असतो. कशा करता मागत असतो? पोटाची खळगी भरण्याकरता भीक मागत असतो. महाराज, आपलं पोट पण एवढं विचित्र आहे ना महाराज, मोजून पाहिलं तर 20 भरच आहे. आमच्या तुकोबऱ्यांचा गोड अभंग आहे, 20 भरम पोटासाठी पहा केवढी आटा आटी. 20 भर पोट आहे महाराज, दारोदारी हिंडायला लावणारं पोट आहे महाराज. आपल्या दारात भिकारी येतो महाराज, भीक मागण्याकरता येतो, पण जाता जाता आपल्याला संदेश देऊन जातोय, बघा मी सुद्धा गेल्या जन्मामध्ये तुमच्यासारखाच पैशावाला होतो, गडगंच पैशावाला होतो, शेठ सावकार होतो, पण गेल्या जन्मामध्ये एक छदान सुद्धा कोणाला दान धर्म न केल्यामुळे माझ्यावर भिकारी होण्याची वेळ आलीये. मग तुमच्याकडे आहे ना, तुम्ही दान धर्म करा. मग त्या गरिबीनं त्रस्त झालेला महाराज. आणि एक सांगू का, भिकारी होण्याची वेळ जर आलीच ना महाराज, तर संसारातला भिकारी होण्यापेक्षा क्षेत्रातला भिकारी होईना भिकारी पंढरीचा वारकरी. होईना भिकारी होईना भिकारी, भिकारी होईना भिकारी. भिकारी होईना भिकारी, भिकारी होईना भिकारी. पंढरीचा वारकरी, पंढरीचा वारकरी होईना भिकारी, भिकारी होईना भिकारी. पंढरीचा वारकरी. संसारातला भिकारी होण्यापेक्षा महाराज क्षेत्रातलं भिकारी व्हावं. मग त्या गरिबीनं त्रस्त झालेला मनुष्य उठलेला आणि तुकोबराय सांगू लागले, सांगा ना हो तुकोबराय, मग आम्ही पण कधीतरी श्रीमंत नाही बनणार का? आम्ही पण कधीतरी पैशावाले नाही बनणार का तुकोबराय? तुकोबराय म्हटले, होशील तू श्रीमंत, पण मग
तुझ्या बरोबर अन्य काही माणसं आलेली आहेत, मला त्यांच्याही प्रश्न समजून घेऊ दे, मग मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतोय. मग श्री व्यासांच्या म्हणण्याप्रमाणे या जगतामधला दुसऱ्या क्रमांकाचा दुःखी मनुष्य जर कोण असेल तर तो दुःखी मनुष्य आहे व्याधी म्हणजे रोगी. रोगानं त्रस्त झालेला मनुष्य उठलेला आहे आणि तुकोबरानं सांगू लागलाय, सांगा ना हो तुकोबराय, अहो या जगामध्ये कितीतरी लोक निरोगी आहेत का ज्यांना गोळी सुद्धा माहित नाही. मग हे रोगाचं दुःख आमच्याच वाटेला का आलेलं आहे तुकोबराय? आम्हाला तर कुठे जर गावाला जायचं असेल ना, आम्हाला एखाद्या ड्रेसची साडीची घडी कमी नेली तरी चालेल, पण गोळ्यांचा डब्बा संगत न्यावा लागतो. सगळं जीवनच आमचं गोळ्यांवर झालेलं असतं. सकाळी उठली तरी गोळी, नाश्त्याच्या अगोदर गोळी, नाश्ता झाल्यावर गोळी, जेवणाच्या अगोदर गोळी, झोपण्याच्या अगोदर गोळी, सगळं जीवनच आमचं गोळ्यांवर झालेलं असतं. तुकोबराय सांगा ना हो तुकोबराय, आम्ही पण कधीतरी निरोगी नाही बनणार का? तुकोबराय म्हटले, होशील तू निरोगी. तुझ्या प्रश्नाचं उत्तर तसं अजून पुढेच आहे, पण जाता जाता तुकोबरायने त्याला पुसटशी कल्पना दिलीये. तुकोबराय सांगतायत, तुका म्हणे पापे येती रोगाची आरूपे. तुका म्हणे पापे तुका म्हणे पापे येती रोगाची आरूपे, येती रोगाची आरूपे, हो येती रोगाची आरूपे. रोगाची आरूपे. पूर्वजन्मामध्ये केलेलं पाप महाराज आपल्याला दुःखाच्या रोगाच्या रूपाने ते आपल्याला भोगावं लागतंय महाराज. एक 5-6 वर्षापूर्वी आलेला रोग कोणता होता? कोरोना. कोणा एकट्यावर होता का महाराज? नाही महाराज. कोणा एकट्याचं पाप होतं का? नाही महाराज. संपूर्ण विश्वाचं पाप होतं. वैश्विक महामारी होती महाराज. साहजिकच ते पाप कोणा एकट्याचं नव्हतं, संपूर्ण विश्वाचं होतं महाराज. म्हणून ते संपूर्ण विश्वाला भोगावं लागलं महाराज. मग तो व्याधी, तो रोगी उठलेला आहे. तुकोबरायला सांगू लागले, सांगा ना तुकोबराय, मी पण कधीतरी निरोगी नाही बनणार का? तुकोबराय म्हटले, होशील तू निरोगी, पण मग तुकोबरायनं म्हटलं, मग माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या ना तुकोबराय. तुकोबराय म्हटले, देतो तुझ्या पण प्रश्नाचं उत्तर मी, पण मग तुझ्या बरोबर अन्य काही माणसं आलेत, मला त्यांचेही प्रश्न समजून घेऊ दे, मग मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो. विठ्ठल या जगतामधला तिसऱ्या क्रमांकाचा दुःखी मनुष्य जर कोण असेल तर तो दुःखी मनुष्य श्री व्यासांच्या म्हणण्याप्रमाणे जीवंतोपी मृता पंच व्यासेन परिकीर्तिता दरिद्री व्याधितो मूर्ख. तिसऱ्या क्रमांकाचा दुःखी मनुष्य आहे मूर्ख. मूर्ख म्हणजे अज्ञानी. तो अज्ञानी मनुष्य उठलेला आहे. तुकोबरायांना आपलं दुःख सांगू लागलाय, सांगा ना हो तुकोबराय, या जगामध्ये कितीतरी लोक हुशार आहेत, कितीतरी लोक शहाणे आहेत, मग मूर्ख पण अज्ञान पण तुकोबराय माझ्याच वाटेला का आलाय? अहो आम्ही जर रस्त्याने चाललो ना, एखाद्याने आमच्याशी जर बोललं, आमचा जर काही वाकडाचा शब्द मुखातून बाहेर जर पडला तुकोबराय, तर लोक आम्हाला चांगलं नाही म्हणत. लोक आम्हाला अशाच म्हणत राहतात की नका नादी लागू या मूर्खाच्या, हे मूर्ख आहे, हे बावळटच आहे. बरं मला सांगा, हा मनुष्य मूर्ख आहे, हा मनुष्य अज्ञानी आहे, तो मनुष्य ओळखायचा कसा? मी मगाशीच सांगितलं, असा कोणता प्रश्न आहे की त्याचं उत्तर संतांकडे नाही, देवाकडे नाहीये. मूर्ख मनुष्य ओळखण्याचे 5 लक्षणं सांगितलेलं आहे. ते 5 लक्षणं जर कोणचे असतील, मूर्खमच्या पंचमच्या चिन्हानी गर्वम दुर्वचन तथा क्रोधश दृढवादश परवाक्य स्वानादर. हे 5 लक्षणं ज्याच्याजवळ आढळून आली की समजायचं तो मनुष्य, बोलत चला, समजायचं तो मनुष्य मूर्ख आहे. मग मी 5 लक्षणं सांगते, ज्याच्या त्याच्या लक्षणावरून ज्यानी त्यांनी ओळखून घ्यायचे. पहिलं लक्षण आहे मूर्खमच्या पंचमच्या चिन्हानी. पहिलं लक्षण आहे गर्वम, माझ्यासारखा कुणीच नाही, मी म्हणून चाललंय तुमचं, मी जर नसतो तर काहीच झालं नसतं. दुर्वचन तथा, सतत दुसऱ्याला शिवीगाळी करत राहणं, सतत दुसऱ्याला काहीतरी उन्हात बोलत राहणं महाराज. दिवसभर महाराज याची त्याची गटार उपसत राहणं, एवढं सोडून कोणत्या माणसाला काहीही जमत
नाही महाराज, भगवंतानं चांगली वाणी दिली महाराज. कशा करता दिली आहे? या भगवंताचं नामचिंतन करण्याकरता दिली महाराज. भगवंताचं या मुखानं नामचिंतन करावं महाराज. मग हे लक्षण ज्याच्याजवळ आढळून आलं की समजायचं तो मनुष्य मूर्ख आहे. पहिलं लक्षण झालं. दुसरं लक्षण झालं क्रोधश, कायम नाकाच्या शेंड्यावर राग असणं. दृढ वादश, सतत दुसऱ्याला बोलत राहणं. मर परवाक्य स्वानादर हा, त्याच्या हिताचे जर 4 शब्द त्याला कुणी जर चांगले जर सांगितले तर त्याचे कधीही ऐकून न घेणं. फक्त मेरी सुनो, मी सांगेल तीच पूर्व दिशा. हे सर्व लक्षणं ज्याच्याजवळ आढळून जर आली की समजायचं तो मनुष्य. बोला, तो मनुष्य. तुम्ही बोला, मी कशाला बोलू. तो मनुष्य मूर्ख आहे महाराज. मग तो अज्ञानी मूर्ख मनुष्य उठलेला आहे. तुकोबारायनं आपलं दुःख सांगू लागले. सांगा ना हो तुकोबाराय, मी पण कधीतरी हुशार नाही बनणार का? मी पण कधीतरी ज्ञानी नाही बनणार का? तुकोबाराय म्हटलं, देतो तुझ्या पण प्रश्नाचं उत्तर, पण तुझ्या बरोबर काही अन्य माणसं आलेत, मला त्यांचेही प्रश्न समजून घेऊ दे, मग मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देतो. मग या जगतामधला 4थ्या क्रमांकाचा दुःखी मनुष्य जर कोण असेल तर तो दुःखी मनुष्य आहे प्रवासी. तो प्रवास करणारा मनुष्य उठलेला आहे. तुकोबारायनं आपलं दुःख सांगू लागलेलं आहे. सांगा ना हो तुकोबाराय. तसं बघायला गेलं तर प्रवासाचे 2 प्रकार आहेत. आध्यात्मिक प्रवास, एक व्यावहारिक प्रवास आहे. व्यवहारातही मनुष्य प्रवास करत असतो आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये मनुष्य प्रवास करत असतो. व्यवहारातला जर प्रवास जर बघायचा तर झालाच तर मनुष्य रोजच्या रोज प्रवास करत असतो. रोज या गावातून त्या गावात, या तालुक्यातून त्या तालुक्यात, या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात, या देशातून दुसऱ्या देशात रोजच्या रोज मनुष्य प्रवास करत असतो महाराज. प्रवास करत असताना महाराज त्याचं जीवन तो तळ हाताच्या फोडाप्रमाणे जगत असतो. त्याला प्रवास करताना एकच मनामध्ये चिंता लागलेली असती, आपण सुखरूप घरी जाऊ का नाही जाऊ. पण महाराज एकदा का सगळा प्रवास करून आपण घरी गेलो का आपण काय म्हणतो, आजचा प्रवास चांगला झाला. मग महाराज व्यावहारिक प्रवासामध्ये या गावातून त्या गावात गेलेला मनुष्य, या तालुक्यातून त्या तालुक्यात गेलेला मनुष्य, या देशातून त्या देशात गेलेला मनुष्य, या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात गेलेला मनुष्य पुन्हा संध्याकाळी घरी येतो. पण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये महाराज या गावातून त्या गावात नाही जायचंय, या तालुक्यातून त्या तालुक्यात नाही जायचंय, या क्षेत्र या देशातून त्या देशात नाही जायचंय, किंवा या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात नाही जायचंय, तर मूर्ती लोकातून परलोकात जायचंय की पुन्हा परत येऊ याची खात्री नाहीये महाराज. आलो तरी कोणत्या जन्मात येऊ हे सांगता येत नाही. खूप लांबून फिरून आलोय महाराज. पण काही काही माणसं असे म्हणत असतात, आम्ही एकदाची मेलो ना बाबा तर आम्ही याच्यातून सुटलो. विठ्ठल खालं विठ्ठल. महाराज मेलो म्हणजे सुटलो असं नाहीये. आपलं जीवन हे गधाळ्याच्या काट्याप्रमाणे. एकदा का महाराज 12वरून काटा चालू झाला की पुन्हा फिरत फिरत तो 12वरच येऊन थांबतोय महाराज. तसं आपलं जीवन सुद्धा तसंच आहे महाराज. हा जन्म झाला की पुढचा जन्म, पुढचा जन्म झाला की त्याचा पुढचा जन्म, त्याचा पुढचा जन्म झाला की त्याचा पुढचा जन्म. महाराज किती लांबून फिरून आलेलं हे आपल्याला माहित नाहीये महाराज. आणि इथून सगळा कार्यभार आटपला की इथून पुढे आपल्याला कुठं जायचं हे सुद्धा आपल्याला माहित नाही महाराज. मग मला सांगा महाराज, म्हणजे जन्मानं आले तरी माणसाला दुःखच आहे आणि मेलं तरी माणसाला दुःखच आहे महाराज. स्कंद पुराणामध्ये सुंदर असं चिंतन आलेलं आहे. आपल्या शरीराची ठेवणच अशी केलेली महाराज. प्रत्येक अवयवाचं बघायला आपल्याकडे टाइम नाहीये. एका अवयवाचं बघून आपण पुढे जाऊ. आपले हे डोळे, जे डोळे, हे आपले जे डोळे, या डोळ्यांमध्ये 2 रंग आहे. कोणते? एक काळा आणि एक सफेद. ते येणारच आहेत, ते बसणारच आहेत, ते त्यांचं काम करणारच आहे. तुम्ही फक्त माझ्याकडे लक्ष द्या. विठ्ठल. जे 2 रंग आहेत महाराज, एक रंग आहे सफेद आणि एक रंग आहे काळा. जो काळा रंग आहे महाराज तो आपल्याला आपल्या आईपासून मिळालेला आहे, आणि जो सफेद रंग आहे तो आपल्या वडिलांपासून मिळालेला आहे. सुंदर चिंतन आलंय. कधी वेळ भेटला तर स्कंद पुराण उघडून बघा महाराज. आपल्या शरीराची ठेवणच अशी केली. कधीतरी आपल्या शरीराच्या आतमध्ये डोकून बघा महाराज. आपल्या शरीराच्या आतमध्ये 2 खड्डे आहेत महाराज. अशी ओंजळ जर केली, त्या ओंजळी जेवढा खड्डा तयार होतो महाराज, असे 2 खड्डे, सगळं काही त्याच्यातच साठवले जात आहे. वात, पित्त, कफ, मलमूत्र, विष्ठा सगळी त्याच्यातच साठवली जाते महाराज. ऐकलं तरी कसं होतंय महाराज. मग सगळी रंगरंगोटी वरूनच आहे. सगळी रंगरंगोटी
वरूनच चालली. कधीतरी आपल्या आतमध्ये डोकावून बघा महाराज. म्हणजे जन्माला आलं तरी माणसाला दुःखच आहे, मेलं तरी माणसाला दुःखच आहे महाराज. जन्माला येण्याचं दुःख महाराज म्हणजे पहिल्या महिन्यामध्ये बाळ कसं असतं, दुसऱ्या महिन्यात कसं असतं, चौथ्या महिन्यात कसं असतं, 7व्या महिन्यामध्ये कसं असतं, हे सगळं चिंतन महाराज स्कंद पुराणामध्ये दिलंय. 7व्या महिन्यामध्ये आई जे जे खाती त्याच्या संवेदना बाळाला होत असतात महाराज. एवढं सण आपल्याला आईच्या गर्भामध्ये असताना करावं लागतंय महाराज. मग जन्माला आलं तरी दुःख आहे आणि मेला तरी दुःख आहे. मृत्यूचं दुःख फार अवघड आहे महाराज. मृत्यूचं दुःख किती अवघड आहे माहितीये का? एक विंचू चावल्यावर जेवढे वेदना होतात ना महाराज, असे 1000 विंचू चावल्यावर जेवढे वेदना होतात ना, तेवढ्याच वेदना महाराज हा आत्मा शरीराच्या बाहेर निघताना होत आहेत. विठ्ठल तो प्रवास करणारा मनुष्य उठलेला आहे. तुकोबराने सांगू लागले, सांगा ना हो तुकोबराय, अहो आम्ही व्यवहारिक प्रवास कसा तरी सहन करू तुकोबराय, पण आध्यात्मिक जन्म मृत्यूचा प्रवास आमच्याच्याने नाही सहन होणार तुकोबराय. मग तुकोबरायांना म्हटलं, तुकोबराय माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या. तुकोबराय म्हटले, ऐका तुमच्याही प्रश्नाचं मी उत्तर देतो, पण आता शेवटचा मनुष्य राहिलाय, मला त्याचाही प्रश्न समजून घेऊ द्या, मग मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो आहे. मग शेवटचा मनुष्य राहिलेला आहे. थोडे मागे जागा नसेल तर थोडे पुढे या. विठ्ठल सरका पुढे सरका, विक्षेप नका करू, सरका. जे मागे बसले तुम्हाला जागा नाही, त्यांनी पुढे आलं तरी या ना पुढे या ना, विक्षेप नका. सरका महिला मंडळ, सरका पुढे वर सरका. मग श्री व्यासांच्या म्हणण्याप्रमाणे या जगतामधल्या 5व्या क्रमांकाचा दुःखी मनुष्य जर कोण असेल तर तो दुःखी मनुष्य आहे जीवंतोपी मृत पंच व्यासेन परिकीर्तिता दरिद्री व्याधितो मूर्ख प्रवासी नित्य सेवक. शेवटचा मनुष्य आहे नित्य सेवक. नित्य म्हणजे सतत आणि सेवक म्हणजे चाकर. सतत दुसऱ्याची चाकरी करणारा मनुष्य उठलेला आहे. आणि तुकोबरायने आपलं दुःख सांगू लागलेलं आहे. सांगा ना तुकोबराय, हो नोकर म्हणून जीवन जगणं फार अवघड आहे. आम्ही दुसऱ्यांच्या इथं नोकर म्हणून कामाला जातो ना तुकोबराय, आम्हाला बसण्याची सुद्धा फुरसत मिळत नाही महाराज. मग मला एक सांगा, आपल्या घरी हा गडी आहे, नोकर आहे, कामा करता माणूस आहे, हा माणूस ओळखायचा कसा? त्या नोकर माणसाच्या अंगावर काय नॅपकिन रुमाल उपरण्यात टाकलेलं असतं. आपल्या घरी नाही नोकर, पण आपण पिक्चर मध्ये बघितलेलं आहे. त्या नोकर माणसाच्या खांद्यावर रुमाल टाकलेला असतो, नॅपकिन टाकलेला असतो. कशा करता असतो? कुठे धूळ दिसली तर ती धूळ साफ करायची, पुन्हा तो रुमाल खांद्यावर टाकायचा महाराज. मग असं तो मनुष्य ओळखण्याचं ते लक्षण आहे महाराज. त्याच्या अंगावर उपरणं असतं, त्याच्या अंगावर नॅपकिन असतो महाराज. आमच्या पण अंगावर हे उपरणं आहे. कशा करताय? शो करता, फॅशन. आम्ही पण इथले नोकर आहोत, मालक नाही महाराज. त्याचं पद मालकाचं आहे महाराज, त्याचा पण स्वभाव आहे. त्याचं पद कोणी जर हिरावून घेण्याचा प्रयत्न केला ना महाराज, तो सुद्धा आपले पाय मागे खेचल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल मग तो नोकर मनुष्य उठला आणि तुकोबरायला सांगू लागले, तुकोबराय सांगा ना हो, मी पण कधीतरी मालक नाही बनणार का? मी पण कधीतरी तुमच्यासारखा असा आयटीत नाही बसणार का तुकोबराय? तुकोबराय म्हटले, सगळ्यांच्या प्रश्नाचं मी उत्तर देतोय, मग ऐका. दरिद्रीचं दुःख तुम्हाला का भोगावं लागतंय? व्याधीपणाचं दुःख तुम्हाला का भोगावं लागतंय? मूर्ख अज्ञानपणाचं दुःख तुम्हाला का भोगावं लागतंय? प्रवासाचं दुःख तुम्हाला का भोगावं लागतंय? आणि नोकर म्हणून जीवन तुम्हाला का जगावं लागतंय? त्याचं उत्तर आहे अभंगाचं पहिलं चरण. संजी
संचिता वाचो करावे ते मनी समाधान करावे ते मनी समाधान हा काय करावे ते मनी समाधान करावे ते मनी समाधान Hey! Yahoo! Money. Money, money. समाधान भोगतो ना घडे संचिता वाचोनी जीवनामध्ये केलेलं कर्म महाराज प्रारब्धाच्या रूपाने आपल्याला भोगावंच लागणार आहे. कर्माचे 3 प्रकार आहेत, क्रियामान, संचित आणि प्रारब्ध. आता जे करतोय त्याला म्हणतात क्रियामान, मागे जे करून ठेवलंय त्याला म्हणतात संचित आणि पुढे जे उपभोगायला मिळणार आहे त्याला म्हणतात प्रारब्ध. प्रारब्ध कोणालाही चुकलेलं नाही महाराज, देवादिकांना देखील भोगावं लागलं, तिथं आपली काही किंमत आहे महाराज. श्रीमद भागवतामध्ये सुंदर असं चिंतन आलेलं आहे आजमेय ब्राह्मणाचं. त्याला अनुसरून महाभारतामध्ये एक प्रसंग आहे महाराज धृतराष्ट्रांचा. धृतराष्ट्र का आंधळे होते? जसं लांबवत नाही कथा, बघ शॉर्टकट मध्ये सांगते. धृतराष्ट्र का आंधळे होते? एक दिवस धृतराष्ट्र जंगलामध्ये गेलेलं असताना त्या जंगलाला त्यांच्याकडून आग लागली आणि आग लागल्यानंतर त्या जंगलामध्ये एक सर्पिणी राहत होती. त्या सर्पिणीला 100 मुलं होती. त्या आगीमध्ये ती सर्पिणी होरपळली, तिचे 100 मुलं मेले आणि ती सर्पिणी आंधळी झाली. मग त्या सर्पिणीनं शाप दिला, ज्यानं कोणी हे कृत्य केले असेल मला माहित नाही, पण ज्यानं कोणी हे कृत्य केलं असेल ना, मी जशी आंधळी झाली तसं तो सुद्धा आंधळा होईल, आणि तशी माझी 100 मुलं मेली ना तसे त्याचे सुद्धा 100 मुलं मरतील, असा शाप त्या सर्पिणीनं दिला महाराज. म्हणून धृतराष्ट्र हे आंधळे आहेत. विठ्ठल केले कर्म झाले त्याची भोगा आले. उपजले बेलो किती उपजले मेले ऐसे किती केले कर्म झाले त्याची भोगाले. उपजले मेले ऐसे किती उपजले मेले ऐसे किती ऐसे किती ऐसे किती उपजले मेले ऐसे किती. महाराज जसं कर्म करून ठेवाल तसं प्रारब्धाच्या रूपाने ते तुम्हाला भोगावंच लागलेलं आहे. श्रीमद भागवतामध्ये चिंतन आलंय अजमेय ब्राह्मणांचा. कथाभाग खूप मोठा आहे पण मी जास्त लांबवणार नाही, जाता जाता थोडा धक्का मारून जाऊ. अजमेय नावाचे एक ब्राह्मण होते, सात्विक ब्राह्मण होते. विद्याभ्यास शिकून मागे आलेले होते, भिक्षा मागण्याचं काम ते करत होते. काळजीपूर्वक ऐका.
एक दिवस एका रस्त्याने एका गल्लीनं ते चाललेले होते आणि त्या गल्लीमध्ये एका गणिकेचं घर होतं. एका वेश्येचं एका गणिकेचं घर होतं आणि एक शूद्र मनुष्य तिथे आलेला होता. तो शूद्र मनुष्य, दोघांमध्ये काय भांडण झालं माहित नाही, पण तो शूद्र मनुष्य त्या गणिकेला मारत होता. महाराज हे दृश्य सगळं आजमय ब्राह्मणानं बघितलं आणि आजमय ब्राह्मणानं बघितल्यानंतर आजमय ब्राह्मणाला वाईट वाटलं. आजमय ब्राह्मण तिथं गेले आणि म्हटलं, अरे बाबा का मारतोस तू तिला? तो मनुष्य म्हटलं, अरे बाबा तुम्ही तुमच्या मार्गाने जा, मला माझं काम करू द्या. आमच्यामध्ये तुमचा बोलण्याचा काही अधिकार नाहीये. आजमय ब्राह्मणाला वाईट वाटलं. महाराज आजमय ब्राह्मणाला थोडा वेळ थांबले, त्या मनुष्याला जाऊन दिलं आणि जाऊन दिल्यानंतर महाराज तो मनुष्य त्या आजमय ब्राह्मण त्या गणिकेजवळ गेले आणि गणिकेला म्हणू लागले, अगं बाई का राहतेस तू इथं? का मार खातेस तू त्या माणसाचा? मग ती गणिका म्हणते, बाबा मार नको खाऊ, तू कुठं जाऊ? मग आता इथं आजमय ब्राह्मणाच्या मुखातून शब्द निघायला पाहिजे होते, बाई तुझ्या बापाकडे जा, तुझ्या भावाकडे जा. पण आजमय ब्राह्मणाच्या मुखातून तसे शब्द नाही निघाले. आजमय ब्राह्मण सांगता, अगं बाई तू इथं नको राहू तर बाबा जाऊ कुठं? आजमय ब्राह्मणाच्या तोंडातून शब्द निघून गेले, बाई तू माझ्या घरी चाल, मी तुझा मुलगी म्हणून सांभाळ करेन. मुलगी म्हटली, नको बाबा, तुम्ही ब्राह्मण आहात महाराज, मी गणिक आहे, मी तुमच्या घरी येणं योग्य नाहीये बाबा. आजमय ब्राह्मणाने ऐकलं नाही महाराज. आजमय ब्राह्मणांच्या आग्रहास्तव ती गणिका त्यांच्या सोबत जायला तयार झाली आणि गणिका त्यांच्या सोबत गेलेली आहे. महाराज तिथं गेल्यानंतर तिला एक खोली दिलेली आहे. त्या खोलीमध्ये गणिका राहत होती. महाराज खूप दिवस लुटून गेले आणि त्यानंतर महाराज एक दिवस आजमय ब्राह्मण भिक्षा मागण्याकरता चाललेले होते आणि भिक्षा मागण्याकरता चाललेले असताना महाराज गणिकेनं त्यांना बघितलं आणि गणिकेनं हाक मारली, बाबा इकडे या. आजमय ब्राह्मण गेले, बाई काय बोल ना, काय पाहिजे तुला? तेव्हा ती गणिका म्हणते, बाबा मला काही पाहिजे नाही, पण मला बाबा एक सांगायचंय. सांग ना बाई. बाबा मला आता इथं राहायचं नाहीये, मला इथं एकटीला करमत नाहीये, मला माझ्या कामाला पाठवून द्या, मी माझ्या कामामध्ये खुश आहे बाबा, मला इथं राहायचं नाहीये. आजमय ब्राह्मण म्हटले, अगं का पण? इथं तुला कुठल्याच गोष्टीची कमी नाहीये, तुला प्रत्येक गोष्ट आहे, तर मग तू का थांबत नाही? ती म्हटली, बाबा मला माझ्या घरी नेऊन सोडा, मला इथं काही थांबायचं नाहीये. आजमय ब्राह्मणांच्या आग्रहास्तव महाराज ती गणिका म्हटली, बरं ठीक आहे बाबा, तुम्ही म्हणताय ना इथं थांब, मी थांबते, पण माझी एक आट आहे. आजमय ब्राह्मण बोलले, सांग ना बाई काय आट आहे? तेव्हा ती गणिका सांगते, बाबा मी जाणार नाही, पण तुम्हाला माझ्यासोबत लग्न करावं लागेल. आजमय ब्राह्मण म्हटले, मी तुझ्यासोबत लग्न? अगं मी ब्राह्मण आहे, मी तुझ्यासोबत लग्न नाही करू शकत. ए बाई असं असेल ना, तू तुझी निघून जा, मी काय तुझ्यासोबत लग्न करणार नाहीये. गणिका पण होती महाराज, ती गणिकच होती. ती गणिका सांगते, बाबा जाते ना मी, पण जाता जाता मी लोकांना सांगून जाईल, बघा या ब्राह्मण बुवानी मला त्यांच्या जवळ ठेवलं, माझ्यासोबत संग केला आणि आता मला यांनी काढून दिलेले. आजमय ब्राह्मण म्हटले, अरे बाबा आता हे घेऊन आलं, हा तर पस्तावा झालेला आहे, पण आता काढून दिली तरी इज्जत जाणारच आहे आणि लग्न केलं तरी इज्जत जाणारच आहे ना. इलाजास्तव आजमय ब्राह्मणांनी त्या गणिकेसोबत लग्न केलंय. मी कशा करता सांगते, मागे केलेलं कर्म हे प्रारब्धाच्या रूपाने आपल्याला भोगावं लागतंय. विठ्ठल मग लग्न झाल्यानंतर महाराज कालांतराने त्यांना एक मुलगा झालेला आहे. मुलगा झाल्यानंतर महाराज आता आजमय ब्राह्मण हे वृद्ध अवस्थेला चाललेले, जवळची सगळी संपत्ती चाललेली आहे. महाराज एक दिवस ती गणिका आजमय ब्राह्मणाने त्या मुलाला सोडून निघून गेली आहे आणि निघून गेल्यानंतर महाराज काही दिवसानं महाराज तो मुलगा आता लहानाचा मोठा होऊ लागलेला आहे. आजमय ब्राह्मण हे वृद्ध झालेले आहे, खाली खाटावर बसलेला आहे आणि भगवंताचं नामचिंतन करताय आणि नामचिंतन करता करता महाराज एक दिवस एक ब्राह्मण भाऊ आले आणि रस्त्यानं चाललेले होते आणि मग त्यांनी मुलाला सांगितलं, अरे बाळा, अरे जा रे त्या ब्राह्मण बुवाला थोडा आवाज दे, मला त्यांना काहीतरी दक्षिणा द्यायची, अरे निदान केलेल्या पापातून तरी मला मुक्तता मिळेल. मग तो मुलगा धावत पळत गेलेला आहे, मुलानं ते ब्राह्मण बुवाला बोलून आणलेलं आहे आणि ब्राह्मण बुवा आल्यानंतर महाराज मग त्या आजमय ब्राह्मणाने त्यांना काय 2-4 रुपये असेल ती दक्षिणा दिलेली आहे, त्यांना नमस्कार केलेला आहे. मग ते ब्राह्मण देवता सांगताय आजमय ब्राह्मणाला, देवा तुम्ही मला तर दक्षिणा दिली, पण मला तुम्हाला द्यायला माझ्याकडे काहीच नाहीये. तुम्ही ब्राह्मण, मी ब्राह्मण आहे, पण मला तुम्हाला देण्याकरता काहीच नाही का हो? तुम्ही या बाळाचं नाव काय ठेवलं?
अजमेय ब्राह्मण म्हटले मी तर अजून काही नाव ठेवलेलं नाहीये, मग मी माझा प्रसाद म्हणून याचं नाव ठेवू का? मग त्या ब्राह्मण आणि त्या मुलाचं नाव ठेवलंय नारायण. आता तो नारायण लहानसा मोठा होऊ लागलेला आहे. मग अजमेय ब्राह्मणाच्या मुखामध्ये कायम एकच वाक्य असायचं, नारायण नारायण नारायण. नारायण पाणी आण, नारायण जेवायला आण, नारायण पूजेचा ताट आण, सामान आण, फारच नारायण नारायण नारायण. महाराज मुखामध्ये शब्द असताना एक दिवस काळ आला, काळानं घाला घातला आणि अजमेय ब्राह्मणाला घेऊन गेला. विठ्ठल कोण कोणाला सांगतंय? राजा परीक्षित शुकदेवांना सांगतायत, गुरुदेव ती गणिका नाही म्हणत होती ना यांच्यासोबत जायला. अहो यांच्यासोबत जर गेली नसती तर लग्न करावं लागलं नसतं, आणि लग्न जर केलं नसतं तर यांच्या हातून हे पाप घडलं नसतं. तेव्हा शुकदेव महाराज सांगतायत, राजन भोगतो ना घडे संचिता वाचोणी. अजमेय ब्राह्मणाचं मागच्या जन्माचं संचित होतं ते त्यांना प्रारब्धाच्या रूपानं भोगावं लागलंय. विठ्ठल काय संचित होतं अजमेय ब्राह्मणाचं? मागच्या जन्माचं काय संचित होतं का जेणेकरून त्यांना गणिकेसोबत लग्न करावं लागलंय. एक वेळेचा प्रसंग आहे. पूर्वजन्मामध्ये अजमेय ब्राह्मण एक संन्याशी होते. वय वर्ष 22 आहे. शेंडीला रुद्राक्ष बांधलेला आहे. रुद्राक्ष बांधल्याचं कारण आहे अस्सल दिगंबर साधू असल्याचं. हिमालयाची तीर्थयात्रा करताय. हिमालयाची तीर्थयात्रा करता करता एक 80 वर्षाचे वृद्ध बाबा आहेत. त्यांनाही इच्छा झाली का मी पण हिमालयाची तीर्थयात्रा करावी, पण हिमालयाची तीर्थयात्रा करण्याकरता आता माझं वय झालेलं आहे, माझी हिमालयाची तीर्थयात्रा कोण करून घेईल? मग त्यांची 15-16 वर्षाची एक तरुण मुलगी होती महाराज. ती म्हणली, बाबा तुमची इच्छा आहे ना, मी तुम्हाला घेऊन जाते. मग दोघे जण महाराज हिमालयाची तीर्थयात्रा करण्याकरता निघालेले आहेत. हिमालयाची तीर्थयात्रा करण्याकरता निघालेले असताना महाराज वाटेनं चालले असताना त्यांना वाटेमध्ये एक संन्याशी पडलेला दिसला. संन्याशी पडलेला दिसला महाराज. त्या मुलीनं संन्याशाला बघितलं महाराज. बाबा तर अंध होते, बाबांना दिसत नव्हतं. मुलीनं संन्याशाला बघितलं, बाबांना सांगितलं, बाबा इथे एक संन्याशी पडलेला आहे, मृत आहे का जिवंत आहे बाबा मला माहित नाही. बाबा खाली बसलेला आहे. बाबांनी हाताची नाडी बघितली, बाई संन्याशी जिवंत आहे. संन्याशी जिवंत आहे, पण हिमालयाच्या बर्फामुळे तो मूर्छित पडलेला आहे, त्याला उष्णतेची फार गरज आहे. मग बाबा एक काम करा ना, मी माझ्या अंगावरची शॉल त्याच्या अंगावर टाकू का? बाबा म्हटले, बाई नको, तो तरुण गारठलाय, अगं तुला जर काय झालं तर माझी हिमालयाची तीर्थयात्रा कोण करेल? मग बाबा सांगते, बाई एक काम कर, तू तुझ्या अंगावरची शॉल नको टाकू, तू माझ्या अंगावरची शॉल त्याच्या अंगावर टाक. बाबा वेड्या आहात का तुम्हाला जर काही जर झालं तर माझं काय होईल? बाबा नाही नाही, तुमच्या अंगावरची शॉल टाकायची नाही. मग बाई कसं ग, तुझ्या अंगावरची शॉल नाही टाकायची, माझ्या अंगावरची शॉल नाही टाकायची, संन्याशाचे प्राणही वाचले पाहिजे. मग बाबांना सांगितलं, बाई आता मी जे सांगतो ते तुला करावं लागेल. बाबांनी 80 वर्षे तपश्चर्या केलेली होती. बाबांनी 80 वर्षाची तपश्चर्याचं पुण्यपणाला लावलंय. कमंडलमधून पाणी घेतलेलं आहे, पाणी जमिनीवर शिंपडलेलं आहे, आणि पाणी जमिनीवर शिंपडल्यानंतर त्या पुण्याचं फळ म्हणून एक झाड उगलेलं आहे. आणि आता बाबांना मुलीला सांगितले, बाई आता मी जे सांगतोय ते तुला करावं लागेल. सांगा ना बाबा मी काय करू? बाई तुला त्या संन्यासाजवळ निद्रा करावी लागेल. बाबा मी तुमची मुलगी आहे. हो बाई तू माझी मुलगी आहे हे खरं आहे, पण मी 80 वर्षाचं पुण्यपणाला लावलंय. बाई तुझं पातिव्रत्य तसाच शाबूत राहणार आहे, त्याचं ब्रह्मचारी पद सुद्धा तसंच शाबूत राहणार आहे. बाबांच्या सांगण्यावरून त्या मुलीनं त्या संन्यासाजवळ निद्रा केलेली आहे. दोघांमध्ये अंतर आहे. श्वालीच्या उष्णतेच्या गरमीनं संन्यासाला जाग आली, आणि उष्णतेच्या गरमीनं मुलीला झोप लागली. आणि संन्याशी जागा झाल्यानंतर महाराज संन्याशी उठलेला आहे, बघितलेला आहे, जवळ 15-16 वर्षाची तरुण मुलगी माझं ब्रह्मचारी पद नष्ट करण्याचा प्रयत्न करतेस ना. संन्याशी रागीट होता महाराज. संन्याशानं महाराज मागचा पुढचा विचार न करता, इतिहास जाणून न घेता कमंडलमधून पाणी काढलेलं आहे. कमंडलमधून पाणी काढून मुलीच्या अंगावर शिंपडलेलं आहे, आणि सांगितलेलं आहे, तू माझं ब्रह्मचारी पद नष्ट करण्याचा प्रयत्न करतेस ना, पुढच्या जन्मामध्ये तू वेश्या होशील.
संन्याशानं मागचा पुढचा विचार न करता मुलीला शाप देऊन टाकलेला आहे महाराज. आणि संन्याशी निघून गेलेला आहे. त्या संन्याशाच्या आवाजानं, शापाच्या आवाजानं बापाला जाग आली. मुलीचा बाप उठलेला आहे, बाप रडायला लागलेला आहे आणि सांगताय, रडायला लागल्यानंतर त्याच्या रडण्याचा आवाज ऐकून महाराज मुलगी जागी झालीये. आणि मुलगी जागी झाल्यानंतर बाबाने विचारते, बाबा का रडताय तुम्ही? संन्याशाचं काही बरं वाईट झालं का? नाही बाई. मग बाबा का रडतायत? तुमच्या आनंदाचे अश्रू आहेत का? नाही बाळा. बाळा तू कर्म चांगलं केलं पण तुला फळ चांगलं मिळालं नाही. सगळा घडलेला इतिहास बापानं मुलीला सांगितला महाराज. मुलगी पण रागीट होती. त्यांनी सांगितलं, बाबा संन्याशी कुठे गेला? बाई मी तर अंधा आहे, मला तर काही दिसत नाही. पण काहीतरी दूर अंतरावर तिला संन्याशी नजर पडला महाराज. धावत पळत ती त्या संन्याशाजवळ गेलेली आहे. तिथं गेल्यानंतर संन्याशाला सांगितलेलं आहे, महाराज अहो तुम्ही मागचा पुढचा विचार न करता, इतिहास जाणून न घेता तुम्ही मला शाप दिला. अहो माझ्या बाबांच्या सांगण्यावरून मी तुमच्या जवळ निद्रा केलेली आहे. माझ्या बाबांनी 80 वर्षाचं पुण्य पणाला लावलेलं आहे महाराज. त्या पुण्याचं एक झाड निर्माण झालेलं आहे आणि इतिहास न जाणून घेता तुम्ही मला शाप दिला ना. मुलगी सुद्धा रागीट होती महाराज. तिनं जे बापाचं कमंडल नेलेलं होतं त्या कमंडल मधून पाणी घेतलं आणि पाणी संन्याशाच्या अंगावर शिंपडलं आणि संन्याशाला सांगितलंय, मी जरी पुढच्या जन्मामध्ये वेश्या झाले तर माझा संग तुम्हालाच करावा लागेल. विठ्ठल हेच महाराज आजमय ब्राह्मणाचं मागच्या जन्माचं संचित होतं. त्या आजमय ब्राह्मणाला प्रारब्धाच्या रूपानं तिथं भोगावं लागलं महाराज. मग एवढे मोठे मोठे संतांना, ऋषी महामुनींना तर महाराज भोगावं लागलं. तिथं आपली काय किंमत आहे? म्हणून कर्म चांगलं करा महाराज. असाच एक दिवसाचा प्रसंग आहे महाराज. जसं कर्म कराल मागच्या जन्मामध्ये तसं प्रारब्धाच्या रूपानं ते तुम्हाला पुढे जाऊन भोगावंच लागणार आहे. जेव्हा मांडवी ऋषींना महाराज तुळावर देत होते, तुळावर देत असताना मांडवी ऋषी म्हटले, तुम्ही मला का सुळावर देताय? तेव्हा यमदूतांना सांगितलं, तुम्ही मागच्या जन्मामध्ये एका किड्याला तुम्ही काटा टोचला होता म्हणून ते तुम्हाला आता भोगावं लागतंय. मांडवी ऋषी म्हटले, तेव्हाची शिक्षा तुम्ही मला तेव्हाच द्यायला पाहिजे होती. चूक झाली यमदूतांकडून म्हणून यमदूतांना दासीपुत्र म्हणून जन्म घ्यावा लागला. विदुर काका हे दासीपुत्र आहे म्हणून त्यांना जन्म घ्यावा लागला. मग मला सांगा, एवढ्या मोठ्या मोठ्यांना जर चुकलं नाही ते आपल्याला चुकणार आहे का? म्हणून आमचे तुकोबराय सांगतायत, जे कर्म जर तुमच्या वाटेला आलेलं आहे ते तुम्ही भोगून संपून टाकायचंय. त्याची खंत करत बसायची नाही, त्याची चिंता करत बसायची नाही. अभंगाचं दुसरं चरण. मनोनिया मानून एकेन, मनोनिया मानून एकेन. महाराज ते काय आता पुसल्या जाणार नाही. सटीनं महाराज पाचवीच्या दिवशी तो टाकला. आता काय पुसल्या जाणार नाही. तुम्ही म्हटले येतो मी पुसून, येता का? आता काय पुसता येणार नाही महाराज. मी काय विनोदानं एक सांगत असते, जर आपले केस जर पांढरे जर झाले तर रंगवण्याकरता
मेहंदी आहे, कलर आहे. अशी एक जी शाई आहे जी बोटाला लावली की 2-4 महिन्याने ती निघून जाते. पण इथं लिहिण्याकरता कोणची शाई वापरली काय माहिती, सगळे जन्म निघून जातात तरी पण ती पुसल्या जात नाही महाराज. मग महाराज जे कर्म केले आता ते खंत करत बसण्यापेक्षा, चिंता करत बसण्यापेक्षा माझ्याच वाट्याला काय आलं, हे मलाच का भोगावं लागलं, ते त्याची काहीच चूक नसते. तुम्ही जे मागच्या जन्मामध्ये जसं कर्म करून ठेवलेलं आहे तसं ते भोगावंच लागणार आहे. पण केलेलं कर्म हे पुसता येतं नाही. कोण म्हणत मी देऊ का पुसून? केलेलं कर्म पुसता येतं. प्रमाणे मी बोगस कधीच बोलत नाही. प्रमाणे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपेचा हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे त्याचा नाश झाला. नाश झाला तरी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला, हरी कृपे त्याचा नाश झाला. नाश एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला. भगवंताचं नामचिंतनानं, भगवंताच्या सानिध्यानं, भगवंताचं जर नामचिंतन जर आपण अखंड केलं ना महाराज, तर केलेलं कर्म सुद्धा पुसल्या जातंय. यालाच एक अनुसरून एक कथाभाग आलेला आहे. कथाभाग फार मोठा आहे, सांगू का? सांगणारच आहे. सुदामदेव भगवंताचे मित्र आहे, माहितीये ना? सुदामदेव भगवंताची, सुदामदेवाची मैत्री अख्ख्या जगात विश्वास प्रख्यात आहे. सुदामदेव भगवंताचे मित्र आहे. मैत्री पण अशाशी करावी की ज्याच्याशी आपल्याला समन्वय साधलं पाहिजे, अशासोबत मैत्री करावी, नाही तर फुकट मैत्री करू नाही महाराज. ज्या अर्थी सुदामदेव भगवंताचे मित्र आहे महाराज, त्या अर्थी सुदामदेव सुद्धा त्याच अधिकाराचे आहे महाराज. एक दिवशीचा प्रसंग आहे. एका राज्यामध्ये चोरी झाली महाराज, चोरांना चोरी केलेली महाराज, आणि चोरानं चोरी करून महाराज चोर आपल्या आपल्या रस्त्यानं चालले होते. त्या रस्त्यामध्ये एक म्हातारीची झोपडी होती महाराज. त्या झोपडीमध्ये म्हातारी एकटीच राहत होती. थोडं धावत्या वेगामध्ये सांगते, वेळ कमी राहिलेला. एक झोपडी होती, त्या झोपडीमध्ये एक म्हातारी राहत होती महाराज. म्हातारी कृष्ण भक्त होती. त्या झोपडीमध्ये कृष्णाची मूर्ती होती. ती म्हातारी रोज सकाळ संध्याकाळ त्या मूर्तीची पूजा करायची, तिथं दिवा लावायची महाराज, आणि 2-4 घरची भिक्षा मागायची, आणि जे काही भिक्षा मिळेल महाराज ती आणून ती खायची. एक दिवस भिक्षा मागण्याकरता गेलेली महाराज, आणि तिला कुणीतरी हरभरे, फुटाणे हरभरे तिला दिली महाराज. ती घेऊन घरी आली महाराज. तिनं विचार केला, आल्या आल्या पहिला ती कोणताही नैवेद्य आणो, कोणताही मागून आणलेलं काही असेल ती पहिल्या कृष्णमूर्ती समोर ठेवायची, मग ती स्वतः खायची महाराज. ती फुटाणे हरभरे घेऊन आली महाराज. ती एका गाठोळामध्ये, एका पुरचुंडीमध्ये ती बांधली महाराज, आणि तिने कृष्णाच्या मूर्ती समोर ठेवलेली आहे. आणि ठेवल्यानंतर महाराज म्हातारी कामामध्ये मग्न झाली. पहिले म्हातारे खूप काम करायचे, शांत बसत नव्हत्या, काही ना काहीतरी दिवसभर चालू राहायचं महाराज. म्हातारीने घर आवरायला काढलं, तिची झोपडी आवरायला काढली महाराज. आवरता आवरता संध्याकाळ होऊन गेली, संध्याकाळचे 8-9 वाजले. म्हातारी म्हटले, आता खूपच अंधार झाला, आता काय आणलेलं आपण खायचं नाही, आपण तांब्यावर पाणी पिऊ, कारण आता म्हातारपणामध्ये ऐन वेळेस खाल्ल्यावर आजीर्ण होतं, पित्त होतं महाराज, त्रास होतो माणसाला. मग तिने विचार केला, आता आपण काय खायचं नाही महाराज. तिनं तांब्यावर पाणी पिलं, आणि म्हातारी तशीच झोपी गेली महाराज. आणि जे चोर होते महाराज, ते चोरी करून जे चोर चालले होते महाराज, ज्या रस्त्याने चालले होते त्या झोपडीकडे त्यांची नजर गेली, आणि चोर चोरी करून आले होते, पण त्यांना काहीच मिळालं नव्हतं. त्यांनी विचार केला, एवढ्या मोठ्या महालात गेलो, आपल्याला काहीच मिळालं नाही, पण जाता जाता झोपडीत तरी बघू, आपल्याला काही मिळालं तर बरं, रिकाम्या हाती घरी कसं जायचं. मग ते चोर महाराज त्या झोपडीमध्ये गेले. झोपडीमध्ये गेलेला असताना महाराज इकडं तिकडं खूप सापडलं महाराज, चोरांना काही मिळालं नाही महाराज. मग कृष्णमूर्ती समोर गेले महाराज, तिथं दिवा लावलेला होता, त्या प्रकाशाने तिथं गेले. त्यांनी त्या कृष्णमूर्ती समोर गेलेला असताना महाराज त्या म्हातारीने महाराजच्या गाठोड्यामध्ये हरभरे बांधून ठेवलेले होते, फुटाणे हरभरे
बांधून ठेवलेले होते महाराज. चोर तिथं गेले महाराज. अंधार होता, काही दिसत नव्हते. इकडं तिकडं चापलं महाराज. त्यांच्या हाताला ते गाठोडं लागलं. आतमध्ये होते, काय होतं? हरभरे. झोपले नाही ना? झोपू नका. आतमध्ये होते. मला झोपलेलं दिसलं, मी प्रश्न विचारते. हरभरे. हरभरे होते. चोरांनी वरून त्याला चाफलं. त्यांना आत काय वाटलं? त्यांना काय वाटलं? सोन्याचे मणी, काय म्हातारीन काय गंठन मिंठन काय ठेवलं असेल त्याच्यामध्ये. चोरांना वाटलं एवढ्या मोठ्या महालामध्ये नाही भेटलं, पण इथं काहीतरी आपल्याला घवाड मिळालं. चोरांनी मागचा पुढचा विचार नाही करता एकमेकांना म्हटले, मिळालं मिळालं. लगेच गाठोडं घेतलं आणि चोर पळत सुटले. चोर निघून गेले महाराज. जाता जाता त्यांना संदीपनी ऋषींचं आश्रम लागलं. संदीपनी ऋषींचं आश्रम लागला महाराज. जाता जाता आपण अयोध्येला जाता जाता संदीपनी ऋषींचा आश्रम लागतं महाराज. कधी जर अयोध्येला जाण्याची वेळ आली तर कधीतरी आश्रमात पण जा. सुंदर असा आश्रम आहे महाराज संदीपनी ऋषींचा. आपण आता पुढच्या महिन्यामध्ये अयोध्येला जाणारच आहोत, उज्जैनला जाणारच आहोत. कोणाला यायचं असेल तर महाराजांशी संपर्क साधा. तुम्ही म्हणाल बोलता बोलता लगेच ऍडव्हर्टाईज केली, तसं नाही. पण जाता जाता महाराज संदीपनी ऋषींचा आश्रम लागतं महाराज. मग जाता जाता त्या चोरांना पण ते संदीपनी ऋषींचा आश्रम लागला महाराज. पळता पळता त्यांच्या हातून ते गाठोडं त्या आश्रमामध्ये पडलं महाराज. चोर पळायच्या नादामध्ये निघून गेले महाराज. त्या आश्रमामध्ये संदीपनी ऋषींच्या आश्रमामध्ये भगवंत सुदामदेव आणि बळीराम दादा त्या आश्रमामध्ये विद्या अभ्यास शिकण्याकरता होते महाराज. सकाळ झालेली आहे, सगळेजण उठलेले आहे आणि झाडत होते. झाडण्याची वेळ महाराज सुदामदेवांकडे होती. सुदामदेवांना झाडून घेता घेता महाराज त्यांना ते गाठोडं सापडलं. त्यांनी ते गाठोडं घेतलं, गुरु आईंकडे नेऊन दिलं. आईला सांगितलं, आई झाडता झाडता मला हे गाठोडं सापडले. आईने उघडून बघितलं आणि आईनं सांगितलं, अरे बाळा त्याच्यामध्ये फुटाणे हरभरे आहेत. पण एक काम करा, आश्रमातली लाकडं संपलेली आहे आणि तुम्ही सकाळी आवरून झालं की तुम्ही लाकडं आणण्याकरता जंगलात जा. सगळेजण महाराज आवरलेला आहे आणि जंगलाच्या दिशेने निघाले. पण गुरु आईने आवाज दिला, अरे बाळांनो इकडे या. तुम्ही जंगलात चालले, लाकडं तोडण्याकरता चालले, किती वेळ होईल तुम्हाला माहित नाही. मग तुम्ही जाता जाता हे फुटाणे हरभरे तुम्ही घेऊन जा. ते जंगलाच्या दिशेने निघाले, फुटाणे हरभरे घेऊन निघालेले. पण ही म्हातारी सकाळी सकाळी उठली. म्हातारी सकाळी सकाळी उठली महाराज. तिनं आंघोळ नाही केली, काही नाही केली. तिला असं वाटलं रात्रभर आपण उपाशी आहे, पहिलं काहीतरी खायचं मग बाकीचं काम आवरायचं. महाराज म्हातारी सकाळी झाडून घेतलेलं आहे महाराज. काय गुळणं वगैरे पाणी वगैरे असं थोडं पिली महाराज आणि कृष्णमूर्ती समोर गेली, हात जोडले आणि ते गाठोडं बघायला लागली. पण गाठोडं काही तिला मिळालं नाही महाराज. गाठोडं तिला मिळालं नाही महाराज. एक तर भुकेनं अगोदरच व्याकुळ झालेली होती महाराज. बाहेर आली महाराज. ती असं तडफड जीव झालेला होता महाराज. बाहेर आल्यानंतर महाराज तिनं कमरावर हात ठेवले आणि कमरावर हात ठेवून महाराज म्हातारी जोर जोरात शिव्या देऊ लागली. मला नाहीये, म्हातारी जोर जोरात शिव्या देऊ लागली आणि म्हणू लागली, हे गाठोडं ज्यानं कोणी चोरलं असेल, माझे हरभरे ज्यानं कोणी घेतले असेल, माझे फुटाणे ज्यानं कोणी घेतले असेल ना महाराज, त्याला ते पचणार नाही. आणि जो कुणी ते हरभरे खाईल, जो कुणी ते फुटाणे खाईल, त्याला 18 विश्व दारिद्र्य भोगावं लागेल. म्हातारीनं शाप दिला. कोणाला? जो कुणी खाईल त्याला 18 विश्व दारिद्र्य भोगावं लागेल. महाराजच्या म्हातारीनं शाप देऊन टाकला महाराज. आणि सुदामदेवानी भगवंत महाराज जंगलाच्या दिशेने निघालेले आहेत महाराज. थोडा वेळ दुपार झालेली आहे, दुपारी जेवणाची वेळ झाली महाराज. सगळेजण म्हणायला लागले, आता खूप भूक लागली, आता आपण काहीतरी खाल्लं पाहिजे. मग भगवंत सांगता, अरे सुदामा, अरे तू ते सोबत गाठोडा दिले गुरु आईनी, तू मग ते उघड बरं. सुदामदेवानं गाठोडा उघडले आहे. पण सुदामदेवानं गाठोडा हातात घेतल्याबरोबर अंतर्ज्ञानानं माझ्या सुदामानं बघितलेलं आहे, अरे हे फुटाणे खूप लांबून फिरून आले, या फुटाण्याला शाप आहे. उगत नाही भगवंतानं सुदामदेवाशी मैत्री केली महाराज. सुदामदेव सुद्धा भगवंताच्या त्याच अधिकाराचे होते महाराज. सुदामदेवानं अंतर्ज्ञानानं बघितलंय, ह्या गाठोड्याला शाप आहे, जो कुणी खाईल तो 18 विश्व दारिद्र्य भोगल. त्या सुदामदेवानं विचार केला, हे जर फुटाणे जर माझ्या भगवंतांनी जर खाल्ले तर माझ्या सुद्धा भगवंताला 18 विश्व दारिद्र्य भोगावं लागेल. 18 विश्व दारिद्र्य जर माझ्या भगवंताला जर भोगावं लागलं तर या समाजाचं काय होईल, या विश्वाचं काय होईल. म्हणून सुदामदेवानं ते फुटाणे एकट्यानेच खाऊन टाकले.
म्हणून सुदाम देवाला 18 विश्व दारिद्र्य भोगावं लागलं. विठ्ठल विठ्ठल 18 विश्व दारिद्र्य भोगावं लागलं. महाराज कथाभाग खूप मोठा आहे. आता आपल्याला पाहिजे ते आपल्याला घ्यायचं आहे महाराज. मग तिथून पुढे महाराज मग ते घरी गेलेले आहे. घरी गेल्यानंतर महाराज पुन्हा मग भगवंत त्यांच्या महाली गेलेले आहेत. द्वारकेला निघून गेलेले आहेत. द्वारकेला गेल्यानंतर एक दिवस सुदामदेव भगवंताच्या भेटी करता गेलेले आहे. मध्ये द्वारपालांनी अडवलेलं आहे. द्वारपालांनी त्यांना जाऊन नाही दिलेलं आहे. भगवंताला कळालेलं आहे. भगवंत धावत पळत सुदामाकडे आलेले आहे. आणि सुदामाकडे आलेल्यानंतर महाराज भगवंताने सुदामदेवाला बघितलं. भगवंताने सुदामदेवाला बघितलं महाराज. भगवंताला आनंद झालेला आहे. भगवंत सुदामदेवाला घेऊन आपल्या महालात गेलेले आहे. आपल्याला आपल्या विषयाकडे यायचंय. महालात घेऊन गेल्यानंतर त्यांनी आपल्या सिंहासनावर सुदामदेवाला बसवलेलं आहे आणि सांगितलेलं आहे, रुक्मिणी माझा मित्र आलेला आहे. माझ्या मित्राच्या पाय धुण्याकरता पाणी आण. रुक्मिणीने विचार केला, माझे काम करण्याकरता एवढं दासी आहेत आणि भगवंत मला याचे पाय धुण्याकरता पाणी आणायला सांगतायत. महाराज मग मित्र काय साधा नसावा. मग महाराज पाणी कोणचं आणू? पाणी आणण्याकरता वेळ झाला महाराज. माझ्या भगवंतानं स्वतःच्या अश्रूनं सुदामदेवाचे पाय धुतले महाराज. आणि पाय धुतल्यानंतर सांगितलं, रुक्मिणी औक्षण करण्याकरता ताट आण. रुक्मिणी आईसाहेब ताट घेऊन आल्या महाराज आणि सांगितलं, आता मी औक्षण करते. औक्षण बाई माणसानं करावं. भगवंतानं सांगितलं, औक्षण जरी बाई माणसानं करायचं राहिलं पण आज माझ्या मित्राचं औक्षण मी करणार आहे. मग औक्षण करत असताना महाराज भगवंतानं गंध घेतलेला आहे. गंधामध्ये आपला अंगठा बुडवलेला आहे आणि अंगठा बुडून तो गंध सुदामदेवाच्या कपाळाला लावल्या बरोबर हरिकृपे त्याचा नाश झाला. भगवंताचा स्पर्श महाराज सुदामदेवाच्या कर्मरेषेला झाल्या बरोबर सुदामदेवाचं कर्म पुसले गेलं. महाराज तिकडं सोन्याचा महाल दिलेला भरपूर कथा भाग मोठा आहे. मग मी सांगते विठोबाचा धर्म लागो, त्याच्या चरणी लक्ष लागो. सगळ्यांनी हात वर करायचे. एकदम मोठ्या आनंदानं भजन करायचंय. जय विठोबा रखुमा. हरे जय जय हरि जय 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 विठोबा रखुमा. जय विठोबा रखुमा. Mubarak
रखुमा जीवनामध्ये केलेलं कर्म ते आपल्याला प्रारब्धाच्या रूपाने भोगावंच लागणार आहे. भगवंताचं नामचिंतन केले तर केलेलं कर्म सुद्धा पुसल्या जातंय महाराज. मग महाराज ते कर्म माझ्याच वाटेला का आलं, माझ्याच वाटेला का आलं महाराज, रुसात बसण्यापेक्षा याचे त्याच्यावर दोष देण्यापेक्षा महाराज आता वेळ झालेली आहे, तिसरं चरण आपण शेवटलाच घेऊ अशी माझी विनंती आहे. महाराज रुसात बसण्यापेक्षा जे कर्म आहे महाराज ते आपल्याच नशिबानं ते आपल्याला आलेलं आहे महाराज. त्या संचिताच्या प्रारब्धाच्या रूपाने ते आपल्याला भोगावं लागतंय महाराज. मग महाराज आपण जीवनामध्ये जर कर्म चांगलं केलं तर शेरा देणारा तो भगवंत आहे महाराज. आपणही कर्म करायचं आणि सगळा भार आपण त्या भगवंतावर घालायचा आहे महाराज अभंगाच्या शेवटी. महाराज आपण जसं कर्म कराल त्याचा भार तुम्ही भगवंतावर जर घातला तर शेरा देणारा तो भगवंत आहे महाराज. आणि जीवनामध्ये चांगले कर्म करा महाराज, निश्चितच आपल्या जीवनाला चांगली सद्गती मिळेल महाराज. सद्गती आपल्या जीवनाला मिळेल. जीवनामध्ये कर्म चांगलं करा आणि झालेला सगळा कार्यक्रम आहे महाराज. पण तुकोबराई या अभंगामधून सांगतायत जीवनामध्ये जर कर्म चांगलं जर केलं महाराज निश्चितच आपल्याला पुढचा जन्म सुद्धा आपल्याला चांगला मिळणार आहे. म्हणून अखंड भगवंताचे चिंतन करा, अखंड भगवंताचं नामस्मरण करा. म्हणून भगवंत सांगतात म्हणून यमनी मानू नये खेदू मनावा गोविंदू वेळोवेळा ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली चिंतन माझ्या अल्पमतीप्रमाणे सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादाने तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करा. योग्य असेल तर स्वीकारा, जे काही चुकलं असेल तर माझ्या वाणीचं
द्रौपदा किसन सपाटे आईंच्या श्राद्धाच्या निमित्तानं आपण जमलो आहोत. आज आईंना जाऊन आज आपल्याकडून 1 वर्ष पूर्ण झाले. त्यांच्या जाण्यानं सगळा त्यांच्या पाठीमागे त्यांचा परिवार आहे. परिवारातल्या मुलं आहेत धनाजी किशन सपाटे, मुलगी आहे शकुंतला नरसिंग ढगे, युवराज धनाजी सपाटे, रामदास धनाजी सपाटे, सतीश नरसिंग ढगे, ललिता सतीश ढगे, उज्ज्वला जालेंदर पंधरकर, सुजाता राजेंद्र पवार, समस्त हा सपाटे परिवार आहे. आईसाहेबांच्या जाण्याने या परिवारावर सगळी दुःखाची शोककळा पसरली आहे. भगवंत त्यांना या दुःखातून सावरण्याची शक्ती द्याव, दुःख पेलवण्याची शक्ती द्याव. असो, या कुटुंबाची आई गेली महाराज. आई ही आईच असते. आईची जागा कुणीच घेऊ शकत नाही महाराज. वेद शास्त्र पुराण ग्रंथ संत यांनी आईचं तोंड भरून कौतुक केलंय महाराज. पण आई ही आईच असते. आईची जागा कुणीच भरून घेऊ शकत नाही. आपण शेजारच्या काकूला मावशीला आजी म्हणतो, ताई म्हणतो, काकू म्हणतो, आई म्हणतो का हो? आणि जरी आई म्हटलं ना ती आई होते का हो? नाही महाराज. आई ही आईच असते. आईची जागा कुणीच भरून घेऊ शकत नाही महाराज. आपल्याकडे एक म्हण आहे बघा, माई भरून मावशी पुरो का? तर ती मावशी आई इतकं प्रेम करते. कदाचित काही मावशा करतही असतील महाराज, पण वस्तुस्थिती महाराज आई ती आईच असते महाराज. आईची जागा कुणीच घेऊ शकत नाही महाराज. आई म्हणजे प्रेमाचा सागर आहे महाराज. तिच्या इतकं प्रेम भगवंताला सुद्धा करता येणार नाही महाराज. किती कष्ट करते आपल्या मुलांकरता महाराज. दुसऱ्यांच्या शेतामध्ये राबत असते महाराज. दुसऱ्यांची धुनी भांडी करते महाराज. संध्याकाळी घरी येते महाराज. पदराखाली आपल्या मुलांना घेते आणि पदराखाली मुलांना घेऊन महाराज भाजी जर नसेल ना महाराज, पाणी पिऊन आपल्या मुलांना झोपवते. पण पळीभर भाजी करता कोणाच्या दारात पाठवत नाही. ती आई असते. किती कष्ट करते आपल्या मुलांकरता महाराज. किती आपली मुलांची काळजी घेत असते महाराज. मुलांची काळजी घेता घेता मुलांची व्यवस्था करण्याकरता महाराज स्वतःची ती अवस्था करून घेते महाराज. ती आई असते. आईबद्दल किती सांगावं महाराज. आईबद्दल सांगायला महाराज शब्दही कमी पडतात आणि उपमाही कमी पडतात. आई हाईच असते. आईची जागा कुणीच घेऊ शकत नाही महाराज. ज्याची आई नाही ना महाराज त्याला विचारा आईचं महत्व काय असतं. मी तर एकच म्हणेल, आतापर्यंत आई साहेबांनी तुम्हाला साथ दिली. तुमच्या सोबत आतापर्यंत आई होत्या ना, आत्ताच्या घडीपर्यंत आई तुमच्या सोबत राहिल्या. तुमचं खूप मोठं भाग्य आहे महाराज. मी तर एकाच वाक्यामध्ये सांगेल महाराज, ज्याच्याकडे काही श्रीमंती नाहीये पण ज्याच्याकडे आई बाप आहे ना महाराज, त्याच्यासारखा श्रीमंत माणूस या जगात कुणीच नाहीये. ज्याच्याकडे आई वडील नाहीये त्याच्यासारखं भिकारी दुर्दैवी माणूस या जगात कुणीच नाहीये महाराज. कुणीच नाही. आई आपल्या मुलांवर किती प्रेम करते महाराज. आपण कुठे शाळेत गेलेलो असेल, कामाला गेलेलो असेल महाराज, आपल्या घरून यायला तर उशीर झाला महाराज. आपण जर 6 वाजता येत असेल, आपण जर 9 वाजता जर आलं ना महाराज, तर घरी येईपर्यंत अन्नाचा घास सुद्धा ती घेत नाही महाराज. घायाळ पक्षिणीसारखी तिची अवस्था झालेली असते महाराज. अशीच आई असते. अशीच आई असते सगळ्यांची महाराज. मुलांची काळजी घेते महाराज. सकाळी उठल्यापासून सगळ्यांच्या आधी उठते आणि सगळ्यांच्या नंतरच झोपते महाराज. सकाळी उठल्यापासून महाराज मुलांना डब्याला कोणची भाजी देऊ, तुला कोणची आवडती, नवऱ्याची वेगळी, मुलांची वेगळी, घरातल्यांची वेगळी, सगळ्यांची काळजी करणारी ती असते महाराज. आईबद्दल जर सांगायला गेलं ना महाराज, कसाही माणूस असू द्या, तो तरुण असो, लहान मुलगा असो किंवा 70 वर्षाचे बाबा जरी असले महाराज, तर आई विचारली ना महाराज तर टचकन डोळ्यात पाणी आल्याशिवाय कोणाच्या राहत नाही महाराज. आई ही आईच असते महाराज. ज्याची आई गेली ना त्याला विचारा, आई गेली का माहेर पण संपलं महाराज. मुलीला पिशवी उतरवण्याकरता महाराज तिचं माहेर संपून जात. जोपर्यंत माहेरामध्ये आई वडील जिवंत आहे ना महाराज, तोपर्यंत मुलीला माहेर असतं. पण ज्या दिवशी का आई वडील गेले महाराज, त्यावेळेस मुलीचं माहेर संपतं महाराज. ज्याला आई नाही त्याला आईची किंमत विचारा. दुसऱ्यांची आई सांगण्याकरता मी आज कीर्तनापर्यंत इतक्या दिवस झाले कीर्तन करते, पण मी कधी कीर्तनात माझी आई सांगितलीच नाही, कारण मला आई सांगताच आली नाही. आज 12 वर्ष झाली आमची पण आई आम्हाला अशी सोडून निघून गेली. जोपर्यंत महाराज बाहेरात आई होती तोपर्यंत काहीच वाटलं नाही. पण जेव्हा आई सोडून गेली ना महाराज,
आता माहेरात किती गेलं तर पहिलं लक्ष उमऱ्यात जर पाऊल टाकलं तर पहिलं लक्ष फोटोकडे जातं. आपली आई असती तर आता रस्त्यापर्यंत आली असती. 4 वेळा फोन लावला असता, कुठं आली काय आली. पण मी स्वतःला भाग्यवान समजते महाराज. जरी आईचं छत्र जरी देवाला घेऊन टाकलं महाराज, पण बापानं कधी आईची उणीव भासू दिली नाही. म्हणून मी कधी कीर्तनात मी आई सांगितलीच नाही. तर आई ज्याला विचारावं महाराज, त्याला आईची किंमत विचारा. ज्याला बाप नाही त्याला बापाची किंमत विचारा महाराज. ज्याला आई आहे त्याला आई विचारले त्याला काहीच सांगता येणार नाही. पण ज्या दिवशी त्याची आई त्याला सोडून जाईल ना महाराज, आई सांगण्याकरता शब्द कमी पडतील महाराज. आई वडील हे 2 चालते बोलते दैवत आहे महाराज. एक वेळेस देवाची देवपूजा टाळा महाराज, पण आई वडिलांना विसरू नका. आहे तोपर्यंत जीव लावा. अहो गेल्यावर तो कुणी पण जीव लावतय. म्हणून माझी एकच विनंती आहे, तुम्ही आहे तोपर्यंत आई वडिलांची सेवा करा, त्यांना जीव लावा. अशी प्रेम स्वरूप आई आज या कुटुंबातून निघून गेली महाराज. त्यांच्या जाण्यानं त्यांच्या सगळ्या परिवारावर दुःखाची शोककळ पसरली आहे. भगवंत त्यांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देव, दुःख पेलवण्याची शक्ती देव. असो आज या कार्यक्रमासाठी मला ज्यांची साथ संगत मिळाली असे नामवंत गुणीजन मंडळी, त्यामध्ये असणारे आदरणीय भागवताचार्य कृष्ण महाराज रायकर यांची साथ संगत मिळाली, त्यांचे देखील मी धन्यवाद मानते. गायनासाठी ज्यांनी साथ संगत केली असे असणारे माझे मालक ज्ञानेश्वर महाराज सोनवणे यांची देखील साथ संगत मिळाली, यांचे देखील आभार. मृदंगाची साथ संगत ज्यांनी केली असे असणारे वैभव महाराज सोनवणे यांचे देखील मी आभार मानते. पेटीवर ज्यांनी साथ संगत केली असे असणारे माझे सासरे त्यांचे देखील मी आभार मानते. टाळकरी वृंद आहे, सगळे बालगोपाल आहेत महाराज. मी एकच सांगते आणि एकच वाक्य सांगते, आपल्याला जर आपलं म्हातारपण जर चांगलं जावं असं जर वाटत असेल, आपली संस्कृती जर टिकून राहावं अशी जर वाटत असेल, तर आपले पण मुलं इथे घाला, तरच आपला पुढचा भारत हा पुढे जाणार आहे आणि तरच पुढची संतती आपल्याला जीव लावेल. नाही तर बाडबिस्तरून गुंडाळा आणि निघा. महाराज हे संस्कार आहे महाराज. ही संस्कृती टिकून राहण्याकरता महाराज आमचे कृष्णा महाराज रायकर आहेत, त्यांची ही संस्था आहेत महाराज. सगळे बालगोपाळ आहेत, अनाथ आहेत महाराज. कोणाला आई नाही, कोणाला वडील नाहीत महाराज. अशी हे बालगोपालाने सुंदर अशी साथसंगत केली, म्हणून मी त्यांचे देखील आभार मानते. साऊंड सिस्टीम वाले दादा असतील, सुंदर अशी साऊंड सिस्टीम न शिट्टी मारता सुंदर असा आवाज त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवला, त्यांचे देखील मी आभार मानते. आमचे युट्यूबवाले आमचे दादा असतील, त्यांचे देखील आभार. विठ्ठल माझा हा युट्यूब चॅनल आहे, आमचे गोरे महाराज असतील, त्यांचे देखील आभार मानते. आणि हा संपूर्ण कीर्तन तुम्हाला लाईव्ह युट्यूबवर बघायला मिळणार आहे. विठ्ठल माझा, बरोबर, विठ्ठल माझा या युट्यूब चॅनलवर सगळ्यांनी त्याला सबस्क्राईब करा. आमचे भालदार चौधर काका असतील, त्यांचे देखील मी आभार मानते. आणि सगळ्या श्रोते वर्गाचे न गडबड गोंधळ करता त्यांनी तुम्ही शांत चित्ताने माझा कार्यक्रम ऐकला, त्याबद्दल तुमचे देखील धन्यवाद. आमचे विनेकरी आमचे बाबा असतील, त्यांचे देखील धन्यवाद. आणि या व्यासपीठावर मला ज्यांनी आमंत्रित केलं आहे असे आमचे सतीश महाराज ढगे असतील, काका असतील, त्यांचे देखील मी आभार मानते. आमचे निमा त्यांचे देखील मी आभार मानते. त्यांनी मला 2-4 महिन्यापासूनच फोन करत होते, ताई तुम्हाला कार्यक्रम करावा लागेल म्हणून भाऊंच्या शब्दाला मान देऊन आज या व्यासपीठावर सेवा करण्याची मला संधी मिळाली, त्यामुळे मी तुमचे आभार मानते. चुकून जर कोणाचं नाव जर राहिलं असेल तर त्यांची देखील आभार मानते. आणि आमचे अण्णा आहेत महाराज, तुमचेच भाऊ बंद आहेत, पण आमच्या गावात राहतात घुसपुरीमध्ये. आमचे अण्णा आहेत, वेळात वेळ काढून आले. गुरु कोणाचं जर नाव राहिलं असेल त्यांचे देखील आभार. झालेली सेवा भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करते आणि सेवेला पूर्णविराम देते. महाराज तुम्ही
तुम्ही शीत ज्ञानदेव तुकाराम तुकाराम